हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC। आज आपण इकॉनॉमिक्समधील MPI हा टॉपिक पाहणार आहोत। खरं तर हा टॉपिक आपण याआधी सुद्धा पाहिलेला आहे, परंतु एकदा रिव्हिजन व्हावी यासाठी आपण हा टॉपिक पुन्हा पाहणार आहोत, कारण महत्त्वाचा असा टॉपिक आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारले जातात। आपली जी कंबाईन एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि अजूनही विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा हा टॉपिक पाहूया। MPI बद्दल आपण आधी जेव्हा पॉवर्टी हा टॉपिक घेतला होता तेव्हा पाहिलं होतं। याचा लॉंग फॉर्म जर पाहायचा असेल तर याला आपण मराठीमध्ये बहुआयामी निर्धनता निर्देशांक असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये यालाच आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो। तर आपण पाहिलं होतं की याचे 10 आयाम आहेत, जे आपण पाठ सुद्धा करून घेतलेले होते। 10 आयामांमध्ये हा जो MPI आहे तो मोजला जातो आणि त्याचे 10 पॅरामीटर्स कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे। आता याचे MPI जो आहे तर सर्वात आधी पाहूया आपण की कोण हा MPI मांडतं। तुम्हाला याच्या आधी याची हिस्ट्री माहिती पाहिजे की 1997 पासून जो ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट होता त्यामध्ये HPI मांडला जायचा आणि मग या HPI ची जी जागा आहे ती 2010 पासून या MPI ने घेतलेली आहे। ओके, आधी HPI मानला जायचा, त्याला आपण ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो। तो आता त्याची जी जागा आहे ती 2010 पासून MPI ने घेतलेली आहे, म्हणजे आता MPI मानला जातो। हा जो काही MPI आहे तो कोणाद्वारे मानला जातो तर OPHI या संस्थेद्वारे, म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह याद्वारे ही हा जो काही MPI आहे तो मांडला जातो आणि हा UNDPचा जो काही आपला मानव विकास अहवाल आहे यामध्ये तो सादर केला जातो। ओके, ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये हा जो काही MPI आहे तो सादर केला जातो। आता हा कसा मोजला जातो ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला याचे 10 जे काही पॅरामीटर्स आहेत ते पाहायचे आहेत। तर याचे पॅरामीटर्स कोणकोणते आहेत तर पहा, तुम्हाला मी जसं सांगितलं की MPI म्हणजेच काय, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच काय, नुसतं एखादी व्यक्तीला अन्न भेटत नाही म्हणजे तो दारिद्र्य आहे, हा जो काही एक आयाम होता व्यक्तीची गरिबी मोजण्याचा किंवा दारिद्र्य मोजण्याचा तो आता बदललेला आहे। कारण व्यक्ती जो आहे, म्हणजे आपण जसं जसं विकसित होत आहोत किंवा विकास आपला घडत आहे तर त्यानुसार त्या व्यक्तीला फक्त अन्न मिळणेच आवश्यक नाही, तर त्यासोबत आणखी बरेच घटक आहेत ते सुद्धा मिळायला हवेत। मग ते बहुआयाम म्हणजे त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला मिळत आहेत की नाही ते मोजल्या पाहिजेत। सो त्यासाठी हा MPI आहे। तर MPI मध्ये 3 प्रकार आपण सुरुवातीला करूया। ओके, जसं 3 प्रकार कुठले तर आपल्याला माहिती आहे, पहिला जे आहे ते आहे आरोग्य। अन्न तर भेटायलाच पाहिजे, त्याचसोबत त्या व्यक्तीला आरोग्य चांगलं असायला पाहिजे, त्यानंतर त्याचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे आणि त्याच सोबत त्या व्यक्तीचं राहणीमान सुद्धा आता व्यवस्थित असायला पाहिजे। म्हणजे अन्नाची आपली मुख्य गरज भागली, आता आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान। मग याच्यामध्ये सुद्धा काही पॅरामीटर्स आहेत। या 3 आयामांमधले पॅरामीटर्स कोणते ते आपण पाहूया। तर आरोग्यामध्ये पहिला पॅरामीटर आहे आपला पोषण। ओके, आणि दुसरा पॅरामीटर जो आहे तो आहे बालमृत्यू दर। कुठला आहे? बालमृत्यू दर। पहिला आहे पोषण आणि दुसरा आहे बालमृत्यू दर। त्यानंतर दुसरा आयाम आहे आपला शिक्षण। तर या शिक्षणामध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत तर पहिला आहे शालेय शिक्षणातील वर्ष। हे आपण पाठ करून घेतलं होतं। जुने जर तुम्ही इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल शालेय शिक्षणातील वर्ष। शालेय शिक्षणातील वर्ष हे शिक्षणच्या आयामामध्ये येईल आणि दुसरं आहे शालेय पटनोंदणी। ओके, लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही शालेय पटनोंदणी जरी लक्षात ठेवलं किंवा फक्त पटनोंदणी लक्षात ठेवलं तरीही चालेल। पहिलं कुठलं आहे? शालेय शिक्षणातील वर्षे आणि दुसरं आहे शालेय पटनोंदणी। आणि आपला जो काही राहणीमान आहे तर यामध्ये काय काय आहे? पहिला आहे वीज, त्या व्यक्तीच्या घरात वीज पुरवठा आहे की नाही। दुसरं आहे पिण्याचे पाणी। ओके, पाणी म्हणजे कोणते पाणी? पिण्याचे पाणी, त्या व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे की नाही। त्यानंतर तिसरं आहे स्वच्छता, त्या व्यक्तीच्या घरातील स्वच्छता कशी आहे। त्यानंतर चौथा आहे पहा फरशी, म्हणजे त्या व्यक्तीचं जे काही घर आहे ते व्यवस्थित प्रकारे त्याच्यामध्ये फर्निचर आहे का किंवा फरशी आहे का, खाली कशा प्रकारे त्याच्या घरातलं फ्लोरिंग आहे तो सुद्धा आयाम यामध्ये विचारात घेतला जातो। त्यानंतर पाचवा आहे पहा इंधन, इंधनाची सोय व्यवस्थित आहे की नाही। आणि 6वा पॅरामीटर आहे यामधील तो म्हणजे मालमत्ता।
ओके, म्हणजे त्या व्यक्तीकडे काय काय संपत्ती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीकडे किती प्रमाणात आहेत हे पाहिलं जातं. सगळ्याला 1/3 इतकं वेटेज त्यामध्ये दिलं जातं. ओके, आणि मग प्रत्येक प्रमापकाला 1/3 इतकं वेटेज आहे आणि यावरून मग MPI जो आहे तो भारताचा म्हणा किंवा देशांचा जो आहे तो मोजला जातो. मग आता MPI कसा मोजला जातो ते सुद्धा आपण पाहूया. तर त्यासाठी एक सूत्र आहे पहा. MPI कसा मोजला जातो, तर दारिद्र्याची तीव्रता. ओके, दारिद्र्याची तीव्रता गुणेला दारिद्र्याची तीव्रता गुणेला दारिद्र्याचे प्रमाण. कुठले दारिद्र्याचे? बहुआयामी दारिद्र्य आपण पाहतोय. सो दारिद्र्याची तीव्रता आणि दारिद्र्याचे प्रमाण यांचा गुणाकार केला जातो आणि त्याला भागलं जातं 100 गुणेला 100 ने. कशाने भागलं जातं? दारिद्र्याचे तीव्रता आणि दारिद्र्याचे प्रमाण याला 100 गुणेला 100 याने भागलं जातं आणि यावरून कुठल्याही देशाचा MPI आहे तो काढला जातो. आता आपल्या भारताचा जर का विचार केला तर दारिद्र्याची तीव्रता आहे 27.9. लेटेस्ट जे काही आकडे आहेत त्यानुसार आपण पाहतोय. आणि दारिद्र्याचे प्रमाण आहे 27.9 आणि दारिद्र्याची तीव्रता आहे आपली 43.9 आणि याला आपल्याला 100 गुणेला 100 करायचं आहे. आणि याचं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या भारताचा जो काही MPI आहे तो येतो 0.123. ओके, 0.123 येतो. आणि मग आपल्याला जर का पाहायचं असेल, एकदा प्रश्न आलेले आहे त्याच्यावरती, आपल्याला जर का आपल्या भारताचा स्कोअर पाहायचा असेल म्हणजे आपला भारत हा कुठल्या गटामध्ये येतो, तर याच्यासाठी एक स्केल ठरवली जाते पहा. आणि या स्केलवरती म्हणजे 0 पासून तर 20 पर्यंत हे जे देश असतील, म्हणजे 0 पासून तर 20 पर्यंत स्कोअर वरती आहे. ओके, जे देश असतील तर ते गरीब नाहीत, नॉन पुअर आपण त्यांना म्हणूया, नॉन पुअर. ओके, आणि 20च्या पुढचे 20 पासून तर 33% पर्यंत जे देश असतील तर ते गरीब असण्याची शक्यता आहे असं आपण त्यांना म्हणू. व्हल्नरेबल असं त्याला म्हणता येईल. म्हणजे ते गरिबीकडे झुकत आहेत किंवा गरीब ते होऊ शकतात, बहुआयामी गरीब ते होऊ शकतात अशा गटातले आहेत. आणि 33.33 ते 50 पर्यंत जे गट आहेत, ओके, 50 पर्यंत जे गट आहेत ते काय आहेत तर गरीब आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा गरिबीच्या गटातील आहेत, बहुआयामी ते गरीब आहेत, मल्टी डायमेन्शनल गरीब आहेत. आणि जे 50च्या पुढे आहेत, 100 पर्यंत असणारी, ही 0 ते 100 पर्यंतची स्केल आहे, तर जे देश 50च्या पुढे असतील तर ते देश जे आहेत ते तीव्र बहुआयामी गरीब आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. काय म्हणू शकतो तर तीव्र बहुआयामी गरीब, एक्स्ट्रीम लेव्हलचे गरीब ते देश आहेत. तर असा सगळ्यात शेवटचा देश जो आहे तो चाड नावाचा देश आहे, ज्याची क्रमवारी येते पहा 0.533. आणि चायना आहे याच्यामध्ये, चायनाची येते 0.016 चीन या देशाची. आणि आपला भारत याच्यामध्ये कुठेतरी आहे, तो आहे 0.123 हा आपल्या भारताचा जो काही गट आहे किंवा आपला जो MPI आहे तो आहे 0.123. सो अशा प्रकारे कुठल्याही देशाचा MPI मोजला जातो. याच्यामध्ये क्रमवारी दिली जात नाही, म्हणजे 1 नंबरला हा देश, 2 नंबरला हा देश, अशा प्रकारे दिलं जात नाही. फक्त आपल्याला तिथे MPIचा जो काही निर्देशांक आहे तो काढला जातो. मग तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय काय ठेवायचं आहे तर कोण मांडतं, कुठल्या अहवालामध्ये मांडला जातो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे जो UNDPचा आहे यामध्ये मांडला जातं. कोण मस्त तर आपली जी काही OPHI आहे, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह जी आहे त्यांच्या मार्फत मोजला जातो. आणि 2010 पासून हा आलेला आहे. याच्या आधी 1997 पासून HPI मांडला जायचा, परंतु त्याची जागा आता कोणी घेतलेली आहे तर MPI ने घेतलेली आहे. MPIचा लॉंग फॉर्म काय आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी गरिबी निर्धनता निर्देशांक. आणि याच्यामध्ये 10 आयाम कुठले कुठले आहेत? 3 गटात याची विभागणी आहे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्यामध्ये 2 कोणते घटक आहेत? पोषण आणि बालमृत्यू दर. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील वर्षे, शालेय पटनोंदणी. आणि राहणीमानामध्ये वीज आहे, पिण्याचे पाणी आहे, स्वच्छता आहे, फरशी आहे, इंधन आहे आणि मालमत्ता आहे. म्हणजे त्या व्यक्तीकडे काय काय मालमत्ता आहे ती सुद्धा मोजली जाते. याचं सूत्र काय आहे? दारिद्र्याची तीव्रता गुणिले दारिद्र्याचे प्रमाण भागिले 100 गुणिले 100.
आणि मग तो टाकून त्याचा कुठल्याही देशाचा MPI आहे जो काढला जातो. आणि या स्केलवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत की 20 ते 33.33चे जे गट आहेत ते शक्यता आहे बहुआयामी गरीब होण्याची, 33.33 ते 50 पर्यंतचे बहुआयामी गरीब आहेत आणि त्याच्या जे पुढे आहेत ते तीव्र बहुआयामी गरीब आहेत आणि 0 ते 20 पर्यंत जे आहेत ते गरीब देश नाहीत किंवा ते बहुआयामी गरीब देश नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर याच्यावरती पहा, या स्केलवरतीच प्रश्न आलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की या स्केलच्या वरतीच प्रश्न आलेला आहे. पहा, MPSC मध्येच आलेला आहे की 20 ते 33.33 पर्यंत जे देश आहेत त्यांना काय म्हटलं जातं, अशा प्रकारचा तो एक प्रश्न आहे. येस, कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता कोणत्या वेळी जास्त होते? पहा, राज्यसेवा 2017चा जो काही प्रीचा एक्झाम आहे त्यामध्ये आलेला प्रश्न आहे की कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते. तर तेव्हा काय सांगितलेलं आहे, पर्याय आहे त्याच्यामध्ये 20% पेक्षा जास्त. ओके, 20% पेक्षा जास्त आणि 33.33% किंवा 3%, 33.33% पेक्षा कमी जर का त्या देशाचा स्कोर असेल तर तिथे तो देश जो आहे किंवा ते कंट्री जी आहे ती बहुआयामी गरिबी किंवा दरिद्री होण्याची शक्यता जास्त असते. सो असा प्रश्न सुद्धा म्हणजे या स्केलवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ही स्केल सुद्धा चांगली लक्षात ठेवा. त्याचसोबत MPIचे कुठले 3 डायमेन्शन्स आहेत, ते पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कधी इंट्रोड्यूस झाला आणि कुठल्या संस्थेमार्फत तो मांडला जातो ते सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. येस, याच्यावर ते PYQ जे आलेले आहे ते पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू वन्स अगेन.